आज दिनांक 5 मार्च 2025ला संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे रिजनल लेवलवरचे पारंपरिक क्रीडा महाकुंभचे आयोजन केले गेले आणि त्याचे बक्षीस वितरण समारोह या प्रसंगी आयोजित करण्यात आला। विविध स्पर्धांचे आयोजन ज्यामध्ये लेझिम मुलांची, त्यानंतर फुगडी, पंजा लढवणे, दणबैठक, दोरीवरच्या उड्या, लगोरी, रस्सीखेच, विटीदांडू, लांब उडी, उंच उडी इत्यादी पारंपरिक क्रीडा प्रकार घेण्यात आले आणि ह्या स्पर्धा झाल्यानंतर बक्षीस वितरण सुद्धा पार पडले। तर सर्वात अगोदर लेझिममध्ये ब्रह्मपुरी ITIनी प्रथम क्रमांक पटकावला आणि घोषणाबरोबर प्रशिक्षणार्थ्यांचा, शिल्पनिदेशकांचा सर्वांचा एकच जल्लोष होता। आनंद साजरा करत होते आणि गर्जना करत होते, शिवाजी महाराज की जय। तर या प्रसंगी मला सुद्धा प्रादेशिक कार्यालयाच्या आवडला असता नक्कीच सहाय्यक संचालक जास्त संख्या होती नागपूरच्या टीम मध्ये कुंबले मॅडम, जास्ती प्रमाणात संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या संचालिका सौ श्वेता कुलकर्णी मॅडम, उपप्राचार्य श्री प्रमोद ठाकरे साहेब, उपप्राचार्य सौ किशोरी पंडिले मॅडम, सोबतच इंदोरा ITIचे प्राचार्य केतन सोनपिपरे साहेब, ब्रह्मपुरी ITIचे प्राचार्य श्री डांगे साहेब, संस्थेतील गटनिदेशक टालाटुले सर, ढुमणे सर, मेहरे सर, ठाकरे सर, दुबे सर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते। लेझिमच्या परीक्षिका या प्रसंगी सुद्धा उपस्थित होत्या। तर प्रथम क्रमांक हा लेझिममध्ये ब्रह्मपुरी ITIने मिळवला। त्यानंतर फुगडीमध्ये सुद्धा प्रथम क्रमांक ब्रह्मपुरी ITIने मिळवला। त्यानंतर पंजा लढवणे मुलामध्ये मयूर खोडले हा लाखनी ITIचा प्रशिक्षणार्थी, त्याने प्रथम क्रमांक मिळवला। मुलीमध्ये सुप्रिया चन्ने गव्हर्नमेंट ITI भिवापुरीने मिळवला। दणबैठकमध्ये मुलांमधून मनीष राऊत इंदोरा ITIकडून पहिला बक्षीस मिळवला गेला आणि मुलीमध्ये गोंद्याची नेहा शेंडे हिने गोंद्यासाठी दणबैठकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला। दोरीच्या उड्यामध्ये अनिस रामटेके SCP ITI इंदोरा याने दोरीच्या उड्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला। मुलीमध्ये सलोनी मुलमुले ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिंधेबाईची प्रशिक्षणार्थी, तिने मुलीमध्ये दोरीच्या उड्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला। लगोरी मुलांमध्ये ही वडसा ITIने मिळवला प्रथम क्रमांक आणि मुलीमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा यांनी मुलीमध्ये लगोरीचा बक्षीस मिळवला। त्यानंतर लंगडी या प्रकारामध्ये रामटेक ITI मुलींनी प्रथम क्रमांक मिळवला आणि लंगडीमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा यांनी प्रथम क्रमांक मिळवला। रस्सीखेचमध्ये मुलांमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर यांनी प्रथम क्रमांक आणि मुलींमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा यांनी मुलीमध्ये रस्सीखेचमध्ये प्रथम क्रमांक मिळवला। त्यानंतर फुगडीमध्ये तर ब्रह्मपुरी ITI प्रथम क्रमांक मुलींमध्ये,
आणि विटी दांडू या प्रकारामध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली मुलांची यांनी मुलांमध्ये प्रथम क्रमांक आणि मुलीमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भंडारा यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. मुलींमध्ये लांब उडीमध्ये सौरभ तुमसरे ITI तुमसर यांनी प्रथम क्रमांक मिळवला मुलांमधून आणि मुलीमध्ये वैष्णवी भोयर हिने ITI भंडाराची लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. आणि उंच उडीमध्ये पोंभुर्णा ITI आणि ITI नागपूर मुलीमध्ये म्हणजे बक्षीस मिळवले आहे. तसेच पावनखिंड दौड यामध्ये ITI चंद्रपूर यांनी प्रथम क्रमांक आणि मुलीमध्ये ITI नागपूर. तर अशा पद्धतीने विविध खेळांमध्ये विजेत्या संघाला मेडल देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी जे विजयी खेळाडू होते त्यांचा मनोबल एकदम वाढलेला होता आणि त्यांनी अतिशय मोठा जल्लोष या प्रसंगी केला. तर अशा पद्धतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या रिजनल लेवल पारंपरिक क्रीडा महाकुंभाचे आयोजन संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरच्या प्रांगणात केले गेले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ब्रह्मपुरी हिने 3 प्राइज मिळवले. त्यामध्ये लेझिम, फुगडी आणि वैयक्तिक गेममध्ये या प्रशिक्षणार्थ्यांनी बक्षीस मिळवले. आणि त्यानंतरचा विजयानंतरचा हा आनंद सर्व कर्मचारी संस्थेचे प्राचार्यसुद्धा यामध्ये सहभागी झाले. प्रशिक्षणार्थ्यांच्या आनंदामध्ये सहभाग होताना आनंद सहभागी काही जिंकलेल्या व हरलेल्या टीमसुद्धा या प्रशिक्षणामध्ये पारंपरिक खेळ पुन्हा नव्याने आपल्याला आपल्या बालपणात घेऊन गेले. खूपच आनंद घेताना एकच जल्लोष. दूरवरून आलेले हे प्रशिक्षणार्थी आपल्या ITIसाठी विजयी होऊन गेले आणि अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणात संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरच्या टीमने हे उत्कृष्ट आयोजन रिजनल लेवल पारंपरिक क्रीडा महाकुंभाचे आयोजन केले.